गीता रात्रीचे काम आवरत होती. उद्याच्या डब्यासाठी भाजी निवडत होती. तितक्यात गीताला तिची मैत्रीण मेघाचा फोन आला. "अगं तू उद्या येत आहेस ना? 4 वाजता मुलांच्या शाळेत कार्यक्रम आहे. तुझ्या राजवीरने पण भाग घेतला आहे." गीताला अजिबात कल्पना नव्हती की राजवीरने भाग घेतला आहे. तरी पण ती मेघाला म्हणाली, "हो हो, मी येणार आहे." तितक्यात तिथे राजवीर आला. तिनं त्याला विचारलं, "राजवीर, उद्या शाळेत कार्यक्रम आहे. तू मला सांगितलं नाही." तो आईच्या ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायला कचरत होता. नाराजीच्या स्वरात म्हणाला, "हो आई, उद्या शाळेत प्रोग्राम आहे. पॅरेंट्सला पण बोलावलं आहे. मी बाबांना घेऊन जाईल." हे ऐकून घेताना खूप वाईट वाटलं. "फक्त बाबा? मी नको येऊ का?" "आई, माझ्या फ्रेंड्सचे आईवडील किती फडाफड इंग्लिश बोलतात. त्यांच्यात किती कॉन्फिडन्स आहे आणि तू का नाही त्यांच्यासारखी?" हे बोलून राजवीर निघून गेला. गीताला जराही कल्पना नव्हती की आपल्या मुलाला आपली एवढी लाज वाटते. तिच्या मनाला मुलाचे शब्द खूप लागले. तिला आधीचे दिवस आठवले. शाळा कॉलेजमध्ये ती किती ॲक्टिव्ह होती. खेळामध्ये, नृत्यामध्ये, वक्तृत्व सगळ्यात हुशार. कितीतरी मेडल मिळवले होते. कॉलेजमध्ये तर ब्युटी क्वीन म्हणून ओळखली जायची. ती वेगळी होती. तिने आरशात स्वतःला न्याहाळले. ती स्वतःबरोबर बोलू लागली. जुनी गीता संवाद साधत होती. "काय हे गीता, स्वतःची अवस्था करून घेतली आहेस? काय होती तू एकेकाळी आणि आज? किती गुंतून घेतलंय स्वतःला सून आणि बायकोचे कर्तव्य निभवताना." कुठेतरी स्वतःची स्वतंत्र ओळख असलेल्या गीतावर अन्याय केला. 24 तासांपैकी तुझ्यासाठी 1 तास तरी आहे का? सकाळी लवकर उठतेस, डब्बा, नाश्ता, साफसफाई, मुलांचा अभ्यास, सासू सासऱ्यांसाठी धावपळ, आल्या गेल्याचा पाहुणचार, सण समारंभ. कुठे हरवली तुझ्यातली गीता, जिच्यात आत्मविश्वास ओसंडून वाहत होता? कुठे हरवली संसारात? कुठे आहे ती गीता जी सर्वच बाबीत सक्षम होती? आता मात्र गीताच्या अंगात वेगळीच ऊर्जा आली होती. तो क्षण तिला मार्ग देऊन गेला. मनाशीच काहीतरी विचार करून झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून जिमला गेली. भांडी लादीसाठी तिने मदतनीस लावली. सकाळी तिने सर्वांना सांगून ठेवलं, उद्यापासून सर्वांनी एकाच वेळेला जेवायला नाश्त्याला बसायचं. खरं तर यामुळे तिचा वेळ वाचणार होता, कारण तो स्वतःच्या वेळेला उठायचा आणि मग हिला पुढच्या कामाला उशीर होत असे. तिने राजवीरला आणि तिच्या नवऱ्याला सुधीरला घरातली कामे वाटून दिली. जसे मशीनला कपडे लावणे, पसारा आवरणे. आता मात्र राजवीर, सुधीर आणि सासू सासरे आश्चर्यचकित झाले. इतके दिवस स्वतः जबाबदारी घेत होती आणि आता असं अचानक? खरं तर गीताच्या या स्वभावामुळे घरातले सगळे आळशी बनले होते. सासूलासुद्धा तिने भाजी निवडण्याचे काम दिले. सासऱ्यांना घरातले सामान आणायचे काम दिले. सुरुवातीला सगळे टंगळमंगळ करत होते, पण नंतर सर्वांना सवय होऊ लागली. तिने सर्वांना स्पष्ट सांगितले, "मला घरातल्या कामात थोडा हातभार लावा. आता माझ्यासाठीही वेळ पाहिजे." तिने इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स लावला. इंग्लिश समजायचे तिला, पण बोलताना फार भीती वाटायची. तिला नृत्यात आवड होती म्हणून तिने क्लास लावला. तिच्यात कमालीचा बदल झाला होता. तिच्यात झालेला बदल पाहून सर्वांनाच बरे वाटत होते, खास करून तिच्या नवऱ्याला. कारण किती वेळेला तो तिला सांगायचा, स्वतःकडेही लक्ष दे, वेळ दे स्वतःला. पण तिने स्वतःला घरातल्या कामात इतकं गुंतून घेतलं होतं की स्वतःला वेळच देत नव्हती. पण आता एक वेगळीच ठिणगी पडली होती मनावर. त्या ठिणगीने खूप मोठा बदल केला होता तिच्या विचारावर आणि वागण्यावर. वर्षभरात तिच्यात खूप बदल झाला होता. तिच्या चेहऱ्यावर तेज आलं होतं. पुरेशी झोप, सकस आहार, मेडिटेशन, योगा या गोष्टींचे पालन तिने मनापासून केले होते. शरीराचा आकार आता पूर्ववत झाला होता. मग आता ती वेस्टर्न कपडेसुद्धा बिनधास्त घालत होती.
तिच्यात कमालीचा बदल झाला होता. ती ओळखू येत नव्हती. खरं तर जे काही झालं होतं ते तिने केलेल्या मेहनतीचं फळ होतं. स्वतःसाठी वेळ दिला होता. तिच्या यशासाठी हेच मुख्य कारण होतं. एक दिवस तिच्या मेहनतीला पोचपावती भेटली होती. एका डान्स शोमध्ये ती पहिल्या क्रमांकाने जिंकली होती. अगदी टीव्हीमध्ये आली. तिचे वृत्तपत्रात नाव झळकले. गीताला जे काही मिळालं होतं ते फक्त आणि फक्त तिच्यातल्या विश्वासाने आणि मुख्यतीने स्वतःला वेळ दिला होता. तिच्या या यशामुळे राजवीरच्या शाळेत राजवीरची कॉलर टाईट झाली होती आणि तिच्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये मित्र देखील कौतुक करत होते. सासू सासरेही फार खुश झाले. सुनेवर जिथे जिथे जायचे तिथे फक्त गीताचे कौतुक. अजून काय हवं होतं गीताला? राजवीरचे वार्षिक स्नेहसंमेलन होते. ह्यावेळी मात्र राजवीरने आईला आवर्जून नेले होते, कारण त्याच्या मित्रांना भेटायचे होते तिला. राजवीर गीताबरोबर बसला होता. सर्व तिची स्वाक्षरी घेत होते. तिच्यासोबत सेल्फी काढत होते. राजवीरला फार कौतुक वाटत होतं. आईचा खूप अभिमान वाटत होता. प्रोग्राम सुरू झाला. अनाउन्समेंट झाली. आजच्या प्रमुख पाहुण्या आहेत गीता पाटील. आम्ही विनंती करतो त्यांनी कृपया स्टेजवर यावे आणि स्वतःच्या हाताने विद्यार्थ्यांना पारितोषिक द्यावे. हे ऐकताच राजवीरचे डोळे चमकले. त्याची आई आज प्रमुख पाहुणे म्हणून आली होती हे त्याला माहीतच नव्हतं. त्याने आईला घट्ट मिठी मारली. गीताला मुख्याध्यापिकांनी 2 शब्द बोलायला सांगितले. गीताने माईक हातात घेतला आणि बोलू लागली. प्रत्येक व्यक्ती सक्षम असते, स्त्री असो वा पुरुष. फक्त तिने स्वतःला वेळ दिला पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे आणि मीही तेच केलं. संसारात पडल्यावर स्वतःला विसरले, पण माझ्या मुलाने राजवीरने मला जाणीव करून दिली मी कुठेतरी कमी पडते. तेव्हा मी ठरवलं आता स्वतःसाठीही जगायचं, कला जोपासावी, स्वतःला परिपूर्ण बनवायचे, माझी स्वतंत्र ओळख बनवायची. आज मला खूप छान वाटतं, कारण माझ्या परिवाराला माझ्यावर अभिमान आहे. धन्यवाद. सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ती राजवीरला म्हणाली, राजवीर, माणसाच्या भाषेवरून त्याची गुणवत्ता ठरवणं चुकीचं आहे. व्यक्ती आयुष्यात पुढे जाते ती केवळ स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि कलागुणांमुळे. हे कायम लक्षात असू दे. राजवीर म्हणाला, हो आई, पटलं मला. त्याने आईला घट्ट मिठी मारली. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.